अर्धक्षण घडता संताची संगती, अर्धक्षण घडता संताची संगती, तेने होय शांती महत् पापा. संत संग देई, संत संग देई, अनेक प्रवाही घालू नको. संसार मोज न करणे सर्वथा, परमार्थ पुरता हाती देई. संत संग देई, संत संग देई, अनेक प्रवाही घालू नको. जनार्दनाचा एकाच करुणा वचनी, जनार्दनाचा एका करुणा वचनी, करी विनवणी पायापाशी. संत संग देई, संत संग देई, अनेक प्रवाही घालू नको. विठ्ठल अर्धक्षण घडता संताची संगती, तेने होय शांती महत् पापा. संत संग देई, संत संग देई, अनेक प्रवाही घालू नको. समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभो, जगननिहित पाणी मंडल मंडलानां. तरुण तुलसीमाला कंधरम कंजनेत्रम, सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि. दुसरे चरणा संतांचिया, त्यांच्या कृपादाने एकतेचा विस्तारो. बाबाजी सद्गुरुदास तुका. अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदांभोज तेजस्फुरदिक् प्रदेशं. विधीन्द्रादिदेवे सदा स्तूयमानं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम्.
वा वा. माझं भाग्य चांगलं आहे म्हणायचं. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लागलो पावन झालो चराचरी. नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती मनोजवं मारुततुल्य वेगं जितेंद्रियं बुद्धिमता वरिष्ठं वातात्मजं वा नरायुत मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. श्री गुरुचरण सरोज रज निज मन मुकुर सुधारी बरन रघुबर विमल जसो जो दायको फलचारी. बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देवु मोही हरवो कलेशो विकार. नागेंद्र हाराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय. सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो. हे तुमच्या लागले निज चरणा लागले निज चरणा. अहो स्वामी तुकारा देवा यावरी न करावा देव. सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकया देवा यावरीन करावा अभिरू. जय जय श्री राधा रमण जय जय नवल किशोर जय गोपी चित्त चोर प्रभु जय जय माखन चोर. श्री राधा मेरी स्वामिनी मैं श्री राधे जी को दास जन्म जन्म मोहि दीजिए श्री वृंदावन में वास. आदि बंधु रंग भूमिका उभे असती लोका टाळ मृदंग श्रोते देखा तया माझे नमन दंडवत. मस्तक माझे पायावरी या वारकरी संतांच्या जयांचे केलिया स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण. तेची वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता विठ्ठला. अर्धक्षण घडता संताची संगती तेने होय शांती महत्पापा. संत संग दे अनेक प्रवाही घालू नको
प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थली संप्राप्त सेवेकरता निवडलेला अभंग महान भगवत भक्त संत सम्राट ज्यांच्या दारामध्ये भगवंताने 36 वर्ष काम केलं असे संत शांत आणि श्रीमंत असा ज्यांचा गौरव आहे असे श्री शांती ब्रह्मनाथ महाराज यांचा 4 चरणाचा संताच्या संगतीचं महत्व सांगणारा अभंग आहे. विठाला अभंग छोटा आहे आणि बहुतेक आपल्या पाठातला आहे. पाठातला नसेल तर ऐकण्यातला तर आहेच आहे. नाथ महाराज खूप गोड बोलतात. नाथ महाराज म्हणतात, अर्धक्षण घडता संताची संगती. अर्धा क्षण जरी त्या संताची संगती आपल्याला मिळाली तर परिणाम आपल्याकडं असलेलं कितीही मोठं पाप असू द्या ताबडतोब नाहीसं होतं, शांत होतं. अर्धक्षण घडता संताची संगती तेने होय शांती महत् पाप. कितीही मोठं पाप असलं तरी ते शांत होतं, संपल्या जातं. म्हणून नाथ महाराज म्हणतात, संत संगदी अनेक प्रवाही घालू नको. देवा, द्यायची असेल तर संताची संगती दे, इतरांच्या संगतीत मला घालू नको. का? कारण की नाथ महाराज म्हणतात, मला परमार्थ करावा असं वाटतो, मला संसाराच्या संगतीत राहावं वाटत नाही. संसार मज न करणे सर्वथा परमार्थ पुरता हाती दे. महाराज विनंती करतात, जनार्दनाचा एका करुणा वचनी करी विनवणी पायापाशी. संत संगदी अनेक प्रवाही घालू नको. अभंग छोटा आहे, 4 चरणाचा ना अत्यंत गोड आहे. आपल्याला 1 तासाच्या आत सेवा समर्पित करायची आहे, पण तत्पूर्वी थोडासा पर्याय. सालाबाद प्रमाणे याही वर्षी मोठ्या थाटामाटामध्ये नजर लागावी असा सुंदर हा सोहळा चालू आहे. मला वाटतं जवळजवळ 48 वर्ष पूर्ण झाली. एकदा टाळी वाजवा महाराज सगळ्यांनी. सोपं नाही अहो. मला एवढा आनंद वाटला कशाचा की महाराज ही सगळी मंडळी एकाच खाणीतली. बाबा सुद्धा आपल्या बाबांकडे राहिलेले आणि महाराज मला एवढं स्वाभिमानाने माझा ऊर फुकतो. काहीला पैशाचा घमंड असेल, कशाचा घमंड असेल, पण मला या गोष्टीचा मात्र खरंच स्वाभिमान आहे की मी सुद्धा बाबांचा विद्यार्थी आहे. महाराज या ठिकाणी 48 वर्ष झाले सुंदर सप्ताह चालू आहे. मोठमोठे थोर संत या ठिकाणी आले, त्यांचं श्रवण तुम्ही या ठिकाणी कीर्तन श्रवण केलेली आहेत. ज्यांच्या हस्ते हा सप्ताह सुरू झाला, आपल्या महाराष्ट्रामध्ये ज्यांचं खरंच कडकडीत वैराग्य असं होतं, म्हातार बाबा खनेपुरीकर बाबांनी त्यांच्या हस्ते हा सप्ताह सुरू झालेला आहे. मोठमोठे मंडळी या ठिकाणी येऊन गेले. त्याच्यामध्ये श्री वैकुंठवासी हरिभक्तपरायण गुरुवर्य भानदास महाराज फाटांगळे यांच्या प्रेरणेनं हा सप्ताह सुरू झालेला आहे. आमचे बाबा 48 वर्षापासून हा सप्ताह करतात. बाबा आपल्या गावात जेवढे बाकीचे सप्ते होते त्या सप्त्यामध्ये माझी सेवा झाली, पण हे भाग्य याच वर्षी लाभलं मला. या ठिकाणी बाबांनी मला आमंत्रित केलं, फोन केला बाबांनी. खरंच बाबांचे धन्यवाद व्यक्त करतो. आणि बाबा या ठिकाणी उपस्थित आहेत आपले माने महाराज, त्यांच्याही चरणी नतमस्तक आहे. सुंदर नियोजन आहे, पण माझ्याकडे वेळ कमी म्हणून आता सांगत बसत नाही. आपल्याला सगळा आपला जो वारकरी संप्रदायाचा नियम आहे ते सर्व नियम या ठिकाणी लागू येतात. तसेच या ठिकाणी कीर्तन साथीसाठी उपस्थित असणारे दिग्गज महाराज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यातली त्यात आपल्या गावचं एवढं मोठं भाग्य आहे की रथी महारथी सगळे आपल्या गावातच आहेत, बाहेरून आणायचं कामच नाही. आणि त्यामध्ये दुधामध्ये साखर म्हणजे आज आपल्या महाराष्ट्राचं भूषण आमचे गोपाल दादा या ठिकाणी उपस्थित आहे. टाळी वाजवा महाराज एकदा. गोपाल दादा, कधी कधी तुमचा आवाज ऐकले की मला असं मनात दुखल्यावणी होतं.
का आवाज गोड आहे, पण कधी कधी खंत वाटते देवाने आम्हाला का दिला नाही असा आवाज. खूपच गोड आवाज आहे, साखरेपेक्षाही गोड, आणि स्वभाव त्यापेक्षाही गोड. आमचे गोपाल दादा उपस्थित आहेत, त्यांचेही चरणी नतमस्तक आहे. तसेच माझ्यासोबत आलेले आमचे कपिल महाराज ते सुद्धा उपस्थित आहेत, त्यांचेही चरणी नतमस्तक आहे. तसेच आमचे सहपाठी आमचे गुरुबंधू आमचे बाळू महाराज आमच्यावर नितांत प्रेम करणारे आमचे बाळू महाराज ते सुद्धा उपस्थित आहेत, त्यांच्याही चरणी नतमस्तक आहे. आमचे गोपाल महाराज सोपं नाही गावाकडे राहून एवढं सुंदर तयारी करणं. टाळी वाजवा महाराज त्यांच्याकरता, नाहीतर संस्थेत 10-10 वर्ष राहून अजून सूर लागत नाही काही काही. गोपाल महाराजांचे हे चरणी नतमस्तके. तसेच आपले सर्व भजनी मंडळी, यामध्ये आमचे विठ्ठल महाराज बोबडे येतं, पण इकडून आमचे लक्ष्मण महाराज येतं, इकडून आमचे संतोष महाराज येतं, शिंदे महाराज येतं, इकडून आमचे भाऊ बळीराम महाराज. काय होतं, मी साधा भोळा माणूस आहे, माझ्या चेहरे ध्यानात राहतात पण नाव ध्यानात राहत नाही. मी पहिले सांगत असतो मी साधा भोळा माणूस आहे, मला काही जास्त समजत आणि ध्यानात बी राहत नाही. लय झालं तर पैसे ध्यानात राहते. आमचे पलीकडले भाऊ सुद्धा येतं, विनेकरी दादा, आणि ज्यांचं महाराष्ट्रभर नाव गाजतंय असे आमच्यावरती नितांत प्रेम करणारे महाराज. पकवाज काय वाजवावा, आता बरेच जणाला भरपूर वाजवता येतं, पण कशा संग काय खावं हे कोणालाच कळत नाही महाराज. नाही तर काय डबा भर मसाला चव नाही, मला 10,000 बोलले अरे बाबा इथं काय लागत ते वाजव ना. आमचे गोपाल महाराज खूप साथीचं वाजवतात महाराज. मी त्याला नेहमी सांगतो मला वादन आवडतं आमच्या गोपाल दादा. आमचे गोपाल दादा सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांच्याही चरणी नतमस्तक होतो. सर्व तुम्ही थोर संत म्हणत सगळ्यांच्या चरणी नतमस्तक आहे. माझ्या माता भगिनी तुमच्याही चरणी नतमस्तक आहे. आमचे दादा यांचा चॅनल आहे, तुमच्याही चरणी नतमस्तक आहे. तसेच आमचा आवाज तुमच्यापर्यंत चांगला पोहोचवतात आमचे मामा भिडे भाऊ, त्यांच्याही चरणी नतमस्तक आहे. सगळ्यांच्या चरणी नतमस्तक होतो आणि माझ्या सेवेला सुरुवात करतो. विठाला तसेच हे 2-3 नावं राहिले बर का सांगू का, हे आमच्यावर नातवासारखं प्रेम करणारे माणसं आहेत. आता यायचा एक सवंगडी गेला, कोण आमचे बुवा महाराज त्याचा लय आग्रह राहायचा, स्वपन महाराज पान खावं, मला जमत नाही बाबा जास्त ते सुपारी येते ते माणसं चांगलं असतं ते खा आवाजा करता. महाराज खूप प्रेम करणारी मंडळी, सगळ्यांच्या चरणी नतमस्तक आहे बरं का. अभंग नाथ महाराजांचा आहे आणि नाथ महाराज एवढं गोड बोलतात महाराज. नाथ महाराज म्हणतात, अर्धक्षण घडता संताची संगती, संताच्या संगतीविषयी बोलतात नाथ महाराज. तसं पाहिलं तर संताच्या बाबतीमध्ये जर विचार केला, कोणत्याही अंगाने बघा, संत हे सामान्य जीवाच्या सुखाचेच आहेत महाराज, सहकार्याचेच आहेत. त्यांच्याजवळ कोणत्याही दृष्टीनं जा लाभच आहे आणि कधीच होणार नाही. याच्याही पेक्षा एक पाऊल पुढे टाकून बोलतो, एक वेळेस देवाच्या जवळ जातान तर दुःख होईल का सुख होईल हे सांगता येत नाही. तुम्ही म्हणाल सोपान महाराज असं का बोलता, सांगतो. कारण की देवाजवळ जर सज्जन माणूस गेला तर सुख मिळेल आणि दुर्जन माणूस गेला तर, कारण की देवाचं ब्रीदच आहे महाराज. भक्ता राखे आणि दुर्जनाशी, मग दुर्जनाला सुख कसं होईल. पण संत असे त्यांच्याजवळ तुम्ही कोणत्याही मार्गाने जा, त्यांच्याजवळ तुम्ही कसंही जा, महाराज तुमचा लाभ झाल्याशिवाय राहणार नाही. नाथ महाराज या ठिकाणी त्यांच्या संगतीचं महत्व सांगतात. अहो संगती 4 प्रकारची आहे. जरा लक्ष द्या, संगती 4 प्रकारची आहे. एक, पहिली संगती माणसाला जडाची करता येते, दुसरी संगती माणसाला जीवाची करता येते, तिसरी संगती माणसाला देवाची करता येते आणि चौथी संगती मात्र आपल्याला संताची करता येते.
पण या प्रत्येक संगतीचं वेगवेगळं भिन्न महत्व आहे. पण संतांचं विशेष काही महत्व आहे. त्यातली त्यात संगतीचा जर विचार केला तर संगतीमध्ये पुन्हा 3 प्रकार पडतात महाराज. एक सुसंगत आहे, एक विसंगत आहे आणि एक कुसंगत आहे. विठाला माणसाचं हित कुसंगतीत नाही, विसंगतीत सुद्धा नाही. माणसाचं हित जर असल तर ते कशामध्ये? सुसंगती. सुसंगती म्हणजे चांगली संगती. कारण माणसाचं जीवन हे संगतीवर अवलंबून आहे. माणसाला घडवती ती सुद्धा संगत आणि बिघडवती ती सुद्धा. बऱ्याच वेळा आपल्याला असं ऐकायला भेटतं, अहो अमुक अमुक भजन्या प्यायला लागला. लोक म्हणतात तू तर तसा नव्हता. अहो काय सांगावं, संगतीचा परिणाम. संगत बदलली की माणसाचं जीवन अवघड आहे. चला तुम्हाला सांगतो, संगत माणसाने विसंगती करू नये आणि कुसंगती करू नये. विसंगती का करू नये? ज्याचा कुणाचाच कुणाला ताळमेळ नसतो त्याला विसंगती म्हणतात. आता शॉर्टकट सांगत चालतो, माझ्याकडे वेळ कमी. आमचे बाबा पाठामध्ये एक दृष्टांत सांगायचे आम्हाला, तुम्ही सगळ्यांनी ऐकलेला असेल. विसंगती म्हणजे काय? कुणाचाच कुणाला मेळ नसणे. एकाने एक म्हटलं की दुसऱ्याने 4 म्हणणे. काय झालं? एका मुलाचं लग्न झालं. इकडे होतात का लग्न? आता जरा अवघड झालंय पण होतात. एकाचं लग्न झालं, पण लग्न झाल्यानंतर महाराज गोपाल महाराज सगळ्यालाच बायका चांगल्या भेटतील असं तुमचं कसं आहे महाराज? अवघड झालेलं आहे. आता एका जणाचं लग्न झालं, पण बायको अत्यंत कर्कश अशा प्रकारची बायको मिळाली. त्याचा अजिबात ऐकत नव्हती. तो एक म्हणला की ती 4 म्हणायची. अत्यंत विरोधातच. मला तिकडे जायचं नाही, आता इथं सगळे चांगले माणसं आहेत, माझ्याकडे खूप विनोद आहे, पण मला यांच्या समोर सांगता येणार नाही. ती एक म्हणला की ती 4 म्हणायची. अत्यंत त्रासला आणि बाजूला जाऊन बसला. आणि त्यांचा एक माझ्यासारखा मित्र होता. म्हणले काय रे बाबा काय झालं? म्हणले काय सांगावं महाराज, तुमचं बरं आहे. म्हणले आमची बायको लईच खराब आहे. म्हणलं कशाचं बाबा? तुझं ते माझं तेच आहे, फरक काहीच नाही, फक्त वाटतं एकमेकाला तुमचं बरं ना आमचं बरं आहे. मला सांगा आता, हे शेतकरीवाल्याला वाटतंय कीर्तनकाराचं लई बरं आहे, पण एखाद्या बार रस्त्याला जाता जाता कोणी आडिलं ना, मग कळतं कस काय बरं आहे. अवघड आहे महाराज. तो म्हणले अरे बाबा तुझं आणि माझं सारखंच आहे. म्हणले कशाचं सारखं आहे? रोज तुमच्या घरातून हसण्याचा आवाज येतो. अरे काय नाही म्हणे बाबा, तुझं माझं सारखंच आहे. आमच्या घरात भांडणं होतात, आमचे दोघांचे भांडणं लागले की मी बाहेर पडतो, आणि आमची तिरगी मिरगी लागले की ती स्वयंपाक करता करता बेलनं फेकून मारती. म्हणले मला जर लागलं ती हसते आणि हुकलं की मी हसतो. फरक एवढाच आहे महाराज. अरे म्हणे काय करावं? म्हणे तुझं बरं आहे, माझी बायको लयच कर्कश आहे. म्हणे तुला उपाय सांगतो. म्हणले तुला जे पाहिजे का त्याच्या विरोधात बोलायचं. म्हणले काय? तुला जर पिठलं खायचं असलं की तिला म्हणायचं आज पुरणपोळी कर. ती पिठलंच करी जा. म्हणे ज्या दिवशी तुला पुरणपोळी खावटलं त्या दिवशी पिठलं सांगत जा. घरी गेला करून पाहिलं महाराज, तुझं आला न गुण मस्त चाललं. म्हणले पण काय झालं? थोड्या दिवसानंतर नेमकं अक्षय तृतीया जवळ आली. पितूर जेव घालायचं म्हटले, आई वडिलाला जेव घालायचं. पण हिला जर का आपण म्हणलं वडिलांना जेव घालायचं, ती काय म्हणणार? जेवच घालायचं नाही. म्हणला हे बघ आता अक्षय तृतीया आली, आता आपल्याला आई वडिलाला जेव घालायचं नाही. यंदा पाऊस लय झालेलं आहे, माल चांगला झालेला नाही, यंदा काय आपल्याला जेव घालायचं नाही. येडे झाले का काय? म्हणले तुम्हाला चिंता नाही, मग हे सासरेत म्हणे मला जेव घालायचंय. काय पाहता महाराज केला तिनं स्वयंपाक. ते म्हणला साधा स्वयंपाक कर. तिनं पुरणपोळीचा केला. बरं केला तर केला. म्हणले आई आता केला तर केला. म्हणले गंगा जवळ आहे, निवत व्हायला तू नको जाऊ, मी जातो. अजिबात जमणार नाही. म्हणले मीच जाईल. घेतला निवेदन, गेली ना गंगेला. बरं गेली गंगेत घुसायला लागली. ते म्हणून अरे बाबा आणला तर आणला, आता बाहेरूनच व्हायना. म्हणले आत कशाला जाती? नाही जाईन म्हणले.
अहो, काय पाहता गेली ना महाराज, आतमध्ये गेली गेली चांगली गुडघे इतक्या पाण्यावर, मांडे इतक्या पाण्यात. ते म्हणलं अरे बाबा आता तरी बस कर, पुढे जाऊ नको, बायका भेटाना पुन्हा भेटायचे नाही. ते म्हणे कस काय नाही, मी जाईन. काय पाहता गेली न वाहून महाराज, वाहून गेली न तो तिला शोधू लागला. तेवढ्यात पुन्हा त्या रस्त्यानं आम्ही आलो. म्हणलं काय झालं? म्हणे काय करावं म्हणे, ती ऐकली नाही म्हणे, पाण्यात घुसली गेली वाहून म्हणे. अरे म्हणलं भल्या माणसा, अरे गंगा खाली वाहिली, तू इकडं वर कुठं चालला? म्हणजे महाराज तुम्हाला माहित नाही का ती कशी उलट्या खोपडीची होती, ती वरच गेली. असं याला काय म्हणायचं? विसंगती. कोणाचा कुणाला मिळ, ही विसंगती सुद्धा कामाची नाही. आता विसंगती तुम्हाला कळाली. कुसंगती, कुसंगती म्हणजे वाईट संगत. वाईट संगतीला माणसाने अजिबात जायचं नाही. अहो वाईट संगतीला गेलं माणसाचं हित होत नाही, लाभ होत नाही, पण हानी झाल्याशिवाय राहत नाही. अहो आपल्या सामान्याचं सोडा, सामान्य माणसाचं सोडा, साधूला सुद्धा मार. कुसंगे नाडीला साधू जैसा. वाईट संगतीमध्ये गेल्यानंतर चांगले चांगले माणसं बिघडतात. हा खरंय का खोटं? अहो आम्ही पाठात असताना बाबा, आपले मोठे बाबा एक दृष्टांत सांगायचे, खूप गोड दृष्टांत. बाबा म्हणायचे काय झालं, एक संन्यासी महात्मा जीवनामध्ये 5 वर्षाचा असताना घर त्यागलं, संन्यास धारण केला आणि बाहेर गेले. आयुष्यामध्ये कधीही कुठल्याही गोष्टीचा लोभ झाला नाही. एक वस्त्री, जेवढा अंगावर कपडा आहे तेवढाच कपडा, एवढा माणूस, कडक वैराग्य. आणि सहज फिरत 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 एका गावामध्ये गेले. आणि गावामध्ये गेल्यानंतर पंगत चालू होती मोठी. म्हणले महाराज आणि आलेच गावात तर जेवून जा म्हणले. काय हरकत नाही म्हणले, मला काय कुठेही जेवायचे. थांबले महात्मे आणि जेवले. पण ते मोठ्याचं जेवण होतं. सोन्याचे ताट, सोन्याच्या वाट्या, सोन्याचे ग्लास आणि सोन्याचेच, डायमंडचे नाही, 24 कॅरेट सोनं. आणि जेवायला होतं. महात्मा जेवायला बसला, पोटभर जेवला आणि जेवल्यानंतर सहज एक वाटी घेतली ना आपल्या झोळीत टाकली, निघून गेला. आणि साधू फिरता होता, पुढच्या गावाला गेला, मुक्काम झाला, संध्याकाळ झाली, झोपला. सकाळी उठला आणि स्नानाला गेला. स्नान केलं, केल्यानंतर झोळी ज्या वेळेस जवळ घेतली त्याच्यात काहीतरी लागलं, हात घातला तर पाहिलं तर सोन्याची वाटी. पाहिल्यानंतर मनाला आठवणीत आलं, काल जेवायला गेलतो तिथं सोन्याच्या वाट्या होत्या. म्हणले मी कसं काय आणली असेल. 5 वर्षाचा असताना घर सोडलं, कधी एक एक कवडीची मला मोह झाला नाही. का मी वाटी चोरली असेल. पुन्हा विचार झाला आणि पाठीमागं गेला त्या गावात. आणि ज्या घरी जेवला त्या घरी गेला आणि म्हणला, आई का माझ्या कुणाचा दोष झाला असेल सांगा. ती मावशी सांगू लागली, महाराज तुमचा काही दोष नाही. म्हणले का? ज्याच्या घरी अन्न खाल्लं, ज्याच्या संगतीत बसले, त्याचा धंदा चोरीचा आहे म्हणले. मला सांगा, जर साधू बिघडतो, आपली काय कथा आहे महाराज. अहो जर संगतीचाच विचार केला, अहो सहज पक्वजाच्या शेजारी एखादा मुलगा बसू द्या, नका त्याला वाजता येऊ देऊ, काही नाही, पण बसल्या बसल्या मांड्या तरी वाजल्याशिवाय राहणार नाही. सहज एखाद्या भजनाच्या सोबतीत एखादा लहान मुलगा राहू द्या, नका गाता येणार त्याला,
पण थोडं का वाईट गुणगुणल्याशिवाय नार 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 एवढं तरी ते केल्याशिवाय राहणार नाही. का? संगतीचा परिणाम. चांगल्याच्या संगतीत राहिलं चांगलं येतं. अहो कीर्तनाच्या संगतीत ड्रायव्हर अर्ध कीर्तन करायले. चांगल्याच्या संगतीत राहिलं चांगलं आणि पोराच्या संगतीत राहिलं तर देखताची चिंदी मन धावे, देखताची चिंदी मन धावे, पैसा चोरापाशी पैसी होय बुद्धी, देखताची चिंदी मन धावे, देखताची चिंदी मन धावे, देखताची चिंदी मन धावे, देखताची चिंदी मन धावे. सोपं नाही महाराज. वाईटाच्या संगतीत गेलं महाराज म्हणले बैसता चोरापाशी तैसी होय बुद्धी आणि देखताची चिंदी मन धावे. चांगले चांगले बिघडतेत. महाराजांनी प्रमाण दिलं ढेकणाच्या संगे आणि कुसंगे नाडीला. तुम्हाला हिरा माहितीये का? कधी हिरा कसा असतो इथं पाहिला का कोणी हिरा? माता मावलो हिरा पाहिला का? अहो हिऱ्याची परख करत असताना तो खराय का खोटा त्याची परीक्षा पाहत असताना परीक्षा सांगितली. म्हटले जो खरा हिरा आहे तो आयरनीवरती ठेवायचा. आयरन म्हणजे हिरा ठेविता ऐराणी, हिरा ठेविता ऐरणी आणि वाचे मारी जातो घणी, तोची मोल पावे खरा करणीचा होय चुरा. एकतर घनाचा चुरा होईल नाही तो आयरनीत घुसेल. कळालं ना तुम्हाला? आयरनीत घुसेल. जो आयरनीत घुसतो किंवा त्या करणीचा चुरा करतो तोच हिरा आहे. आणि जो फुटतो तो हिरा. तुम्हाला जर खोटं वाटत असलं तुम्ही फोडून पहा. आता माया बाप मी कधी पाहिला नाही. तुम्हाला महाराज हिऱ्याची परीक्षा आहे. पण त्याच्या पुढे जाऊन महाराज बोलले अहो तोच हिरा एवढ्या कणखरे की तो आयरनीवर ठेवून लोखंड पगळत. पण तो हिरा फुटत नाही. त्या आयरनीत घुसतो. त्या करणीचा चुरा करतो. पण तोच हिरा ढेकणाच्या संगतीत गेला. ढेकण कळत ना तुम्हाला? ढेकण ढेकण अरे बापा इकडे ढेकणं नाहीत का काय? नसन तर सांगा उद्या ट्रक भर आणून घालतो आमच्या गावातले. अहो ढेकण म्हणजे ते किडे असतात ना बारीक बारीक. पहिले व्हायचे बा ढेकण घरामध्ये. तो ढेकण किडा सहजरित्या हिऱ्यापाशी गेला तर मारा ते हिऱ्याचं पाणी होतं पाणी. म्हणून अजिबात ढेकणाला जवळ येऊ द्यायचं नाही. कोणत्या? त्या किड्याला नाही. मला काय म्हणायचं ते समजलं पाहिजे तुम्हाला. जे वाईट संगतीचे लोक जे वाईट मार्गाचे लोक हे ढेकणं जिथं हे का जवळ आले अधोगतीचे महाराज
वाईट माणूस जवळ येऊ द्यायचं. हा, एका जागेवर महाराजांनी एवढं गोड प्रमाण दिलेलं आहे वा. दुर्जनाचे भय धरावे त्या परी, पिसाळल्यावरी धावे श्वान धावे श्वान. पिसाळ्याला कुत्र माहिती आहे का तुम्हाला? हा, बरं झालं. ओ भाऊ, तुम्हाला 2 लाख रुपये देतो, पिसाळ कुत्र विकत घेता का? तुम्ही म्हणता तुला 4 लाख देतो, तूच घे ना भाऊ. जसं ते पिसाळ कुत्र आपण त्याला जवळ येऊ देत नाही, तसंच वाईट संगतीचा जो माणूस आहे, जो वाईट माणूस आहे, त्याला सुद्धा जवळ येऊ द्यायचं असं कोण सांगत? संत सांगतात. अहो, ही वाईट संगत आहे. वाईट संगतीनं बऱ्याच जणांचं बिघडवलं महाराज. अहो, रावणाचं बिघडलं कशानं? वाईट संगतीनं. हळूच कुणी येऊन कानात तिनं विष ओतलं. कोणी कोणी शूर्पणखेनं. एवढंच कशाला? अहो, जी स्वतः देवाची आई आहे, कोण? कैकेयी माता. असं सांगितलं जातं, कौशल्यापेक्षाही जास्त प्रभूवर ज्या आईनं प्रेम केलं, त्या आईच्या मनामध्ये यावं की रामप्रभूला वनवासाला पाठव. कशामुळं? मंथरेचा सहवास, तिचा संग, तिच्या संगतीत राहिली आणि महाराज अधोगती झाली. अवघड आहे महाराज. म्हणून वाईट संगतीमध्ये माणसाने कधीच जाऊ नये, अजिबात नाही. वाईटाच्या संगतीमध्ये गेलं की माणूस बिघडला. आता मी इथं माझ्याकडे हजारो दृष्टांत आहेत. मी माणसाचे नाव घेऊन सांगेल, पण मला तिकडं जायचं. वाईटाच्या संगतीमध्ये जाणारे बरेच माणसं, पण ते काय असतं, खरं बोललं की माणसाला वाईट वाटत असतं. पण ज्याचं त्यानं माणसानं शोधलं पाहिजे कुठं काय चुकी होती. म्हणून वाईट संगतीमध्ये अजिबात जाऊ नका. जर करायचीच असेल तर सुसंगती करा. बैसता संताले संगती परवारे कमळावरी, आपले कोणी चरवती, विषयचित्री गुणधारा, बैसता संताचे संगती कळो आले, अनेक प्रमाणे सुकया संता समागमे नित्य दुनावे. पतन उद्धार संघाचा महिमा, त्यजावे अधमा संत सेवी. त्यजावे अधमा संत सेवी किंवा स्वहिता कारणे. स्वतःच हित व्हावं असं वाटत असेल तर संताच्या संगतीमध्ये जावं. आणि त्या संताच्या संगतीत गेल्यानंतर काय फल?
वाटतं. हा महाराज मौल्यवान माणसं आहे ते. असं वाटतं पटकन खिशात हात घालून सगळ्याला 500 द्यावा. पण काय करावं, नेमकं पैसे माझ्या खाल्ल्या खिशात येत आणि कंबर बांधले. कोणी उसने तरी देत असते बा. काय माणसं आहेत महाराज. हा खूप गोड महाराज. हा? नंतर माझ्या मनातला भाव निघून जातो ना द्यायला. एकदा इच्छा मिळली की संपलं. हा खूप गोड माणसं आहेत महाराज. यांची किंमत पैशाने होती. हा चला, काय फल प्राप्त होतं तर नाथ महाराज सांगतात, अर्धक्षण घडता संताची संगती, तेने होय शांती महत पापा. कितीही मोठं पाप आपल्याकडे असेल तर ते पाप नाहीस होत, संपून जात. महाराज काय बोलता म्हटले तुम्ही. अहो अनेक पुरावे आपल्याला देता येतील. अनेक ऐका पुरावा देतो. ज्या वेळेला आपल्या मुलांना या सर्व ब्राह्मणांनी समाजामध्ये स्वीकारावं याकरता विठ्ठलपंतांनी आणि आईंनी देहदंडाची शिक्षा स्वीकारली आणि देह त्याग केला इंद्रायणी मातेमध्ये. त्याच्यानंतर असं वाटलं त्यांना की माझ्या मुलांना हे सगळे स्वीकारतील, पण नाही महाराज. कारण चांगल्या माणसाला समाजामध्ये खूप मोठा त्रास असतो. कारण लोक सहज बोलतात. समाज लोक त्या झाडाला दगड मारतात ज्या झाडाला गोड फळ आहे महाराज. तसंच या 4 भावंडावरती अत्यंत भयंकर असे अन्याय या समाजाने केले. अहो ज्या ज्ञानोबारायांच्या जीवावरती आम्ही सर्व महाराज मंडळी, आदी करून सर्व वारकरी मंडळी, सर्व भक्तगण मंडळी आज आम्हाला लोक पंचपक्वान्न जेवू घालतात. पण त्या काळामध्ये ज्ञानोबरायला मधुकरी मिळू दिली नाही. कुणी ज्या वेळेला ज्ञानोबरायांना मधुकरीला जायची वेळ यायची, ज्ञानोबरायांना या समाजाच्या बोलण्याने दुःख वाटायचं आणि ज्ञानोबरायला भिक्षा मागायला जाऊ वाटत नव्हतं. पण ज्या वेळेस माझी मुक्ता 4 दिवस झाले, 8 दिवस झाले, 5 वर्षाची माझी मुक्ता, तिच्या पोटामध्ये एक अन्नाचा कण सुद्धा नाही, आणि त्या मुक्ताबाईच्या चेहऱ्याकडे पाहिलं. ज्ञानोबरायांनी उठावं आणि झोळी घेऊन गावामध्ये जावं. कोणी? ज्ञानोबरायांनी गावामध्ये जावं भिक्षा मागावी. कुणी देत नव्हतं. कुणी दगड मारायचे, झोळीमध्ये माती टाकायचं, कोणी चिखल फेकायचं, शेण फेकायचं. असा एवढा मोठा अवमान सहन करून आपल्या बहिणीसाठी, आपल्या भावासाठी ज्ञानोबराय भिक्षा मागायचे. कुणीतरी एखाद्या मातेला दया यायची आणि मूठभर पीठ ज्ञानोबरांच्या झोळीमध्ये टाकावं आणि ते पीठ घेऊन ज्ञानोबराय आनंदाच्या भरामध्ये सिद्धबेटाकडे निघायचे. खडतर रस्ता आणि त्या रस्त्याला आडवा व्हायचे कोण? विसोबा खिचर महाराज. ज्ञानोबरायांनी विसोबा काकांच्या समोर हात पसरावे. काका माझ्या करता आलो नव्हतो, निवृत्ती दादा करता, सोपान काका करता आलो नाही, पण माझी तुम्हाला हात जोडून प्रार्थना आहे. माझी चिमुकली मुक्ता 5 दिवस झाले, 8 दिवस झाले, तिच्या पोटामध्ये एक अन्नाचा कण नाही. माझी विनंती आहे तुम्हाला काका, एवढं चिमूटभर पीठ मला नेऊ द्या. पण त्या विसोबा काकांना दया आली नाही. हातातली झोळी हिसकटून घेतली, त्या झोळीतलं पीठ खाली सांडून दिलं आणि त्या पिठावरती पायताना सगट काका महाराज नाचले अक्षरशः. महाराज किती वाईट वाटलं असेल. अहो एवढी शक्ती होती ज्ञानोबरायांची. जर वरती डोळे करून पाहिलं असतं विसोबा काका जाग्यावर जळाले असते. पण
ज्ञानोबरायांनी तसं कधी केलं नाही. झोळी त्याच ठिकाणी टाकली, घरी गेले आणि झोपडीमध्ये रडत बसले महाराज. योगी बाबा ने महाराजा, योगी योगी पावन मनाच ज्ञानोबरायांनी कुटीमध्ये जाऊन रडत बसावं. मुक्ताबाईंनी समजावलं, बाहेर आले. पुन्हा कधीतरी भिक्षा मागावी. आपल्या बांधवांना महाराज पुरणपोळी मांडा खाऊ वाटला म्हणून काकांनी गाडगं मिळू दिलं नाही. पण तेच काका ज्या वेळेला ज्ञानोबराय, निवृत्तीनाथ दादा, सोपान काका, मुक्ताई कसे मांडे खातायत म्हणून परीक्षा पाहायला गेले. आणि ज्या वेळेस ज्ञानोबरायने आपला जठर अग्नी पेटवला आणि पाठीवरती मांडे भाजले महाराज. आणि हे दृश्य विसोबा काकांनी पाहिलं. ज्ञानोबरायचा आधी करून भावंडांचा अधिकार कळाला आणि शरण गेले महाराज. थोडे काळ संगती घडली महाराज. थोडा वेळ मी मगाशी सांगून गेलो. संगती म्हणजे नुसतं त्यांच्या जवळ राहणं याला संगती म्हणत नाही. त्यांच्या विचारावरती चालणं, त्यांच्या विचाराच्या संगतीत राहणं याला संगती म्हणतात. विसोबा काकांना थोडा वेळ, काही सेकंद त्यांची संगती भेटली महाराज. परिणाम सगळं पाप संपलं. एवढा मोठा अधिकार तयार झाला. अक्षरशः नामदेव महाराजांचे गुरु विसोबा काका ठरले. अधिकार आहे कशाचा परिणाम आहे? फक्त ज्ञानोबरायांच्या संगतीचा. म्हणून सगळ्यांना विनंती आहे महाराज, दुसऱ्या संगतीमध्ये जाऊ नका, कुसंगती करू नका, विसंगती करू नका. सुसंगती म्हणजे संतांची संगती करा.
तुमच्याकडलं पाप नष्ट झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून नाथ महाराज म्हणतात संत संग देई 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 संत संग संत संग देई संत संग देई अनेक प्रवाही घालू नको. अनेक प्रवाह म्हणजे या दुसऱ्या संगतीमध्ये. आता दुसरी संगत कोणती आहे मी तुम्हाला सांगून गेलो. याच्यामध्ये जर जडाची संगत आहे, जीवाची संगत आहे, देवाची संगत आहे आणि संताची संगत आहे. देवाची संगत सुद्धा चांगली आहे, पण जो आनंद संताच्या संगतीत येतो देवाच्या संगतीत नाही. कारण सांगून जातो पुढे, लक्ष द्या. नामदेव महाराज देवाच्या संगतीत राहिले. नोहे नोहे नामदेव महाराजांच्या हाताने देव जेवत होता, पण तरी सुद्धा पुन्हा संताच्या संगतीत जावं लागलं, श्री गुरु करावे लागले. त्याच्या कालीकड महाराज पामराचीही नका करू आणि विषयीची करू नका. कारण जीवामध्ये 4 प्रकार आहेत. आता मला सांगायला वेळ नाही, पण सरळ टच करतो पुढे चालतो. महाराज अनेक प्रवाही या विषयाच्या संगतीत तर महाराज कधीच जाऊ नका. विषय एवढे बेकार आहेत. आता विषय आहेत ते कसे घातक ठरतात ते मला सांगायला वेळ नाही, पण सहज सांगून जातो, जास्त वेळ लावत नाही. अहो, रावणाने संगत केली कशाची? विषयाची. विषयाची संगती नाश पावेल निसती. हे रावण मुकला प्राणाशी. का मरावं लागलं? विषयाची संगती. याच्याही मोठं उदाहरण देतो याच्यापेक्षाही. काय झालं? ज्या वेळेस रावणाची आणि यमदेवाची भेट झाली आणि त्यांना आपल्या गुरुपत्नीवर किंवा आपल्या आईवर वाईट दृष्टीनं जर नजर टाकली तर काय दोष होतो, काय पाप होतं याचं वर्णन करत असताना सांगितलं यमदेवाने. म्हणले चला सोबत. नेलं कुठं? एक भला मोठा दरवाजा होता. एवढा मोठा दरवाजा होता की खूपच मोठा दरवाजा होता. म्हणले रावणा उघडा म्हणले दरवाजा. आणि बाबा रावणाची एक सवय होती, रावण कधीच हाताने दरवाजा उघडत नव्हता. तो गेला की लातच मारायचा. कोण? आता बी जे लोक पायाने लात मारून दरवाजा उघडतेत रावणाच्या लावलादीची. रावणाने जशी लात मारली तसा आतून भयंकर किंचाळण्याचा आवाज आला. मोठ्याने एक माणूस आरडला आणि आरडल्यानंतर रावणाने विचारलं, का रे बाबा तू कोण आहे, का आरडतोस? त्यावेळेस आतून तो सांगू लागला, अरे मी भस्मासूर आहे. म्हणले कोण?
भस्मासूर मला भगवान शंकराने निर्माण केलं, मला वर दिला, पण मी या विषयाच्या नादी लागलो म्हणले आणि आपल्या गुरु आईवर म्हणजे विषयाचे सुख विषयाचे विषयाचे सुख येते वाटे पुढे अवघड. विषयाची संगती केली की पुढं विषयाची संगती वा वा, गोड प्रमाण दिली महाराजांनी. म्हणजे प्रमाण दिलं की मग वाढतच चालत. हे बजरंगबलीच्या शेपटासारखं काम आहे. किती धुडके गुंडाळा ते लांबतच चालत. महाराज तो आतला भस्मासूर होता, तो सांगू लागला, अरे मी माझ्या गुरु आईवर वाईट नजर टाकली, त्याचा परिणाम ह्या दरवाजाला आतमधून 2 सळाया लावलेले आणि त्या तापलेले लाल बुंद सळाया, जशी तू लात मारली तशा त्या सळाया माझ्या डोळ्यामध्ये आतमध्ये चरचर करत जातात. मला भयंकर त्रास होतो. म्हणले तुमची सुटका कधी होणार आहे? म्हणले या चालू काळामध्ये एक रावण नावाचा महामूर्ख जन्माला येणार आहे. आणि सांगतो कोणाला? रावण नावाचा महामूर्ख जन्माला येणार आहे. आणि तो सुद्धा गुरु आईवरती म्हणजे रामप्रभूच्या पत्नी कोण सीताई साहेब त्यांच्यावर वाईट नजर टाकणारे आणि त्याला इदा आणून बांधणार आहेत आणि मला सोडणार आहेत म्हणले. कळलं नाही तुम्हाला? कशामुळं? विषयाची संगती केली. आणि महाराजांनी एक गोड प्रमाण दिलं बा, विषयाचे सुख येथे वाटे पुढे अवघड. विषयाचा संग केला की इथं गोड वाटत, पण परिणामाला त्रासदायक आहे. चला जरा उदाहरण देऊन सांगतो तुम्हाला. मी नेहमी सांगत असतो. मला सांगा इकडे याचा पैसे घेतात का लोक? घेतात का? याजाचा पैसा घेताना बरा वाटतो का माग देताना? येताना माग देताना अव देतच नाहीत काही काही बहादर. जसं हे अहो पैसा घेताना बरा वाटतो, खाताना बरा वाटतो, पण माग द्यायला त्रास होतो. तसंच विषयाचं सुख आहे. उपभोगताना बरं वाटतं, पण महाराज परिणामाला अवघडे महाराज. मग पुढे अवघड यमदंड. म्हणून महाराज म्हणले अनेक प्रवाही घालू नको. का घालू नको?
नाथ महाराज म्हणले मला संसार करावा वाटत नाही मला संसार टाळी वाजवा त्याच्याकडे आपले राहिले फक्त 7 ते 8 मिनिट मी वेळेच्या पुढे जाणारा माणूस नाही त्याच्यामुळं सगळ्यांनी आपल्याला शेवटच्या चरणावर 2 मिनिटं तुम्हाला विवेचन सांगण्यापूर्वी सगळ्यांनी सावध व्हा आणि प्रेमाने भगवंताचं भजन करा विठोबा रघुमा